नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे आपण की अग्निवीर भरती 2026साठी स्पेशल प्रिवियस इयर पेपर सोडवणी आपण सुरुवात केलेली होती. त्याच्यात आपले 16 पेपर झालेले आहेत मित्रांनो आतापर्यंत, आणि हा आजचा 17वा पेपर आहे. आणि काल आपण मॅरेथॉन घेतला होता मित्रांनो, आणि त्या मॅरेथॉनमध्ये तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणखी आपण 1-2 मॅरेथॉन घेणारच. आणि हे क्लास काही तर तुमचे गणित आणि बुद्धिमत्तासाठी हे क्लास राहणार, एकदम झालेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण असणार मित्रांनो. तर ठीक आहे, चला जास्त न बोलता आपण काय करूया, आपल्या क्लासला सुरुवात करूया. बघा, आज काय पाहणार आहोत आपण, जे अग्निवीर JDला 1 जुलै 2025ला जो पेपर झाला होता त्याच्यातले आपण शिफ्ट नंबर 1 पाहणार आहोत मित्रांनो. आणि PDF साठी काय करायचे आहे, तुम्हाला PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. कोणतं तर मी शिपाई महाराष्ट्राच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. चला, सर्वात आधी काय घेणार, तर सर्वात आधी आपण गणित घेणार. गणिताचे किती तर 15 प्रश्न असतात आणि रिजनिंगचे किती 5. तर चला आपल्या शेडला सुरुवात करूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 1. एकूण 16 अंड्यांपैकी 12 कुजलेले आहे, किती टक्के अंडी चांगली आहेत म्हणते. 16 अंडे दिले आहेत, त्याच्यापैकी 12 कुजलेले म्हणजे काही 12 खराब झालेले आहेत. तर चांगले किती आहेत, चांगले किती आहेत मित्रांनो, 16 पैकी 12 तर खराब झाले, म्हणजे 16 मधून 12 काढे म्हणजे किती, 4 चांगले राहणार. 4 अंडी चांगले आहेत. तर मग मला सांगा किती पैकी किती अंडी चांगली आहेत, तर टोटल 16 अंडी होती, 16 पैकी किती अंडी चांगली आहेत, तर 4. म्हणून काय कराल, 4/16. बघा आपण शाळेमध्ये पण जातो, 100 मार्काचा पेपर राहते. जर 100 पैकी आपल्याला 80 मार्क मिळत असतील तर बघा 100 पैकी 80 असेच लिहून देते आपल्याला मास्तर. तर आपल्याला याचाच वापर करायचा आहे. काय, 16 पैकी 4 चांगले आहेत तर टक्के काढायचे, तर टक्के काढत असताना गुणीला करायचे 100. काय होणार बघा, 4 1 4, 4 4 16. 4ने जर 100ला भाग दिला तर किती उत्तर येते, 25. म्हणजे 25% अंडे किती असणार, तर चांगली असणार. आहे का ऑप्शनमध्ये, आहे कोणता ऑप्शन नंबर क किती, तर 25%. ह्या प्रश्नाचं काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 2. आणि भरपूर विद्यार्थ्यांना वाटते की सर हे झालेले पेपर नाही आहेत असं तसं म्हणतात, तर एकदा तुम्ही चांगल्याने पाहून घ्या मित्रांनो. तुम्हाला आताच काय दाखवलं मी, कोणती अग्निवीर JD 1 जुलै 2025ला झालेले पेपर आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अग्निवीरचा पेपर देणे आहे, काही रॉकेट सायंटिस्ट बनायचा पेपर नाही देणे आहे. सोपेच प्रश्न असतात, ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने प्रश्न येतात तुम्हाला. हे एक गोष्ट चांगल्याने लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न घ्या. काय प्रश्न क्रमांक 2. काय म्हणजे 15 30 42 च्या लसावी काढा. लसावी कसं काढतो आपण बघा, एक उभी रेषा आडवी रेषा देतो आणि काय करतो, 15 30 आणि किती 42चा काढणी आहे. तर ज्या संख्यांच्या काढणी आहे त्या संख्यांना अशा पद्धतीने लिहितो. बघा अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की तिन्ही संख्यांना भाग जाईल. तर असे मला काय दिसत 3. काय होणार, 3 5 15, 3 10 30 आणि काय होणार 3 1 3 आणि किती वाजले 3 4 12, म्हणजे 14 तेरी 42 होते. आता जाते का तिन्ही संख्यांना भाग, बघा 5 10 14 तिन्ही संख्यांना नाही जात, तर असे कमीत कमी 2 संख्यांना तरी भाग गेलं पाहिजेत अशी संख्या पहा. जर 5ने मी भाग दिला तर बघा काय होणार, 5 1 5, 5 2 10, 14ला जाणार का, मग 14 जसेचे तसे. मग आणखी पहा, तिन्ही संख्यांना नाही जात तर कमीत कमी 2 तरी संख्यांना गेलं पाहिजेत. बघा 2नी भाग जातो, काय होणार 2 गुणीला हा 1 जसा तसा 2 1 2 2 7 14. मग याच्या पुढे जाणार का, नाही. मग लसावी काय असतो मित्रांनो, तुमच्या लसावी ह्या सर्व संख्यांचा गुणाकार असतो. जेवढ्या संख्यांनी आपण भाग दिला आणि जेवढ्या काही ह्या संख्या उरल्या ह्या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय असतो, तर आपला लसावी असतो. करा मग काय होणार बघा, 3 गुणीला 5 गुणीला 2 गुणीला काय होणार, तर 7 होणार. ठीक आहे. मग काय होणार पहा, आधी जे सोपं जाते त्यांच्या गुणाकार करायचे. काय होणार, 5 दुने 10, म्हणजे हे किती झाले 10 आणि 3 7 21, हे किती झाले 21. 21 गुणीला 10 म्हणजे काय होणार, तर 210. तर याच्या लसावी किती येणार तुमच्या मित्रांनो, 210. आहे का ऑप्शनमध्ये, आहे कोणता, ऑप्शन नंबर बी हा काय आहे, तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, पहिले 20 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. पहिल्या 20 नैसर्गिक संख्या, पहिल्या 20 नैसर्गिक संख्या कुठपासून कुठपर्यंत जाणार बघा. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, जे 1 पासून सुरुवात होते. तर 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला,
असे करत करत कुठपर्यंत जाणार तर 20 पर्यंत जाणार. हेच होणार पहिले 20 नैसर्गिक संख्या. मग मला सांगा मित्रांनो, जर क्रमागत संख्या असतील तर त्यांच्यावरून जर आपण त्यांची मधली संख्या काढलो तर मधली संख्या हे काही असते त्यांची सरासरी असते. सरासरीला दुसरं नाव काय आहे तर मधली संख्या. मधली संख्या यालाच काय म्हणतो तर आपण सरासरी देखील म्हणतो. मग मधली संख्या कशी काढतो आपण तर पहा, पहिली संख्या काय करतो, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, अधिक काय करतो तर शेवटची संख्या भागीला करतो आपण 2. भागीला किती तर 2. हे काय निघते आपली मधली संख्या. मधली संख्या म्हणजे याला काय म्हणतो, जर क्रमागत संख्या असतील आणि त्याच्यातली जर आपण मधली संख्या काढलं तर त्या मधल्या संख्येलाच नाव आहे मित्रांनो सरासरी. आणि आपल्याला विचारलं पण काय आहे प्रश्न, सरासरीच काढायची आहे. तर काय होणार बघा, पहिली संख्या काय येणार 1. काय करणार तुम्ही 1 अधिक काय होणार, शेवटची संख्या काय आहे 20. शेवटची संख्या आहे 20 भागीला काय कराल तुम्ही 2. बघा 1 आणि 20 किती होणार, 21 भागीला 2. बघा कोणत्याही संख्येला भागीला 2 करणे म्हणजे काय तर त्याचे अर्धे करणे. 21चे अर्धे करणे म्हणजे काय होणार तर 10.5 म्हणजे काय 10.5 आहे का ऑप्शनमध्ये आहे. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर बी. कोणता 10.5. ह्या प्रश्नाचं काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो, मधली संख्या म्हणजे काय होते, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. बस एवढंच केलं तरी तुमचं उत्तर निघून जाणार. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा 200चे काय तर 67%. 200चे 67% कसे काढतो आपण पहा. 200 ची चेचा अर्थ होतो गुणाकार. ची चेचा अर्थ काय होतो गुणाकार. आणि 67%, 67% म्हणजे काय 67 भागीला 100. कसे काढणार बघा, जे कॅन्सल होते ते आधी कॅन्सल करून टाका. काय 20 कॅन्सल. 2 गुणिला 67 किती होणार तर बघा, बेस आधी 14, 14ची 4. बघा एकच असा ऑप्शन दिसत आहे की त्याच्यात शेवटचे अंकी काय आहेत 4 आहेत. तरी आपण पूर्ण सोडू. बेस आधी 14, 14ची 4 हातच्याला 1. बे साहेब 12, 12 आणि 1 किती होणार तर 13. काय होणार 13. सॉरी 2 ऑप्शन आहेत खरा. ऑप्शन नंबर ए पहिला उत्तर येणार. इथं पण 4 आहेत, इथं पण 4 आहेत. हे तर उत्तर राहूच नव्हते शकत. पण आपला उत्तर किती आला 134. म्हणजे कोणता ऑप्शन नंबर ए हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते, 2 किलोग्रॅम आणि 960 ग्रॅम यांचे गुणोत्तर आहे. म्हणजे किती गुणोत्तर आहे त्यांचे सांगायचे आहेत. तर मला सांगा, जेव्हा आपण गुणोत्तर घेतो मित्रांनो काय काढतो गुणोत्तर, तर दोन्ही बाजूला समान माप दिले पाहिजेत आपल्याला. जसं बघा इकडे किलो आहे तर इकडे पण काय पाहिजेत किलो पाहिजेत, पण तिकडे काय दिलंय ग्रॅम दिलंय. तर एक काय करू शकतो आपण, किलोला ग्रॅममध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा ग्रॅमला किलोमध्ये. पण किलोला ग्रॅममध्ये कन्वर्ट करणे आपल्याला सोपी जाईल मित्रांनो. काय बघा, जसा 1 किलो म्हणजे काय होते, 1 किलो म्हणजे होते मित्रांनो 1000 ग्रॅम. काय होते 1000 ग्रॅम. म्हणजे 2 किलो काय होणार, 2 किलो म्हणजे होणार 2000 ग्रॅम. बरोबर आहे का नाही. लहान मुलगा देखील सांगू शकतो हे की 2 किलो म्हणजे किती 2000 ग्रॅम होते. मग काढा कशाचे गुणोत्तर काढाल तर तुम्ही पहा, 2 किलो म्हणजे किती झाले आपले 2000 ग्रॅम. 2000 ग्रॅम याचे गुणोत्तर, गुणोत्तराचं चिन्ह असं असतो किती 690 ग्रॅम. 690 ग्रॅम. चला जे सारखे सारखे आहेत ते कॅन्सल करा. हे 2 ग्रॅम ग्रॅम काय होणार कॅन्सल. हा एक 0, हा एक 0 कॅन्सल. आणखी कोणत्या संख्येने भाग जातो का याला पहा. बघा 69ला 3ने भाग जातो, पण 2000ला 3ने भाग जातो का नाही जात. आणखी काही कटपट होते का याच्यात नाही. आणि ऑप्शन देखील तेच दिसत आहे मला. काय होणार, 1 मिनिट, मी येथे किती 20,000 केलो, हे माझ्या हाताने चुकलं. इथं किती पाहिजेत तर आपल्याला फक्त 2,000 पाहिजेत. बरोबर आहे का नाही. इथचा पण एक 0 काटावा लागेल. तर काय घटणार, हा एक 0 तिथे 2000 लिहायच्या जागी मी किती घेतलो 20,000 घेतलो होतो, म्हणून ते तसं प्रॉब्लेम आली. तर काय घ्यावं लागेल आपल्याला, इकडे 2000 आणि इकडे 690 ग्रॅम. 0 कॅन्सल झाला. आता काही कट्टानी दिसते का आपल्याला, नाही. आता तर काही कटत नाही आहे. म्हणजे कोणता ऑप्शन येणार, ऑप्शन नंबर क. कोणता 269. हे काय आहे तर ह्या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 6. काय म्हणत आहे प्रश्न क्रमांक 6, एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौरस मीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ दिल्यात
ठीक आहे. आणि त्याच्यावरून काय काढायला सांगितले आहे तर त्या चौरसाची परिमिती. परिमिती म्हणजे काय मित्रांनो, सर्व बाजूंची बेरीज. आणि क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ, चौरसाच्या क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ काय असतो मित्रांनो, बाजूचा वर्ग. बाजूचा काय असतो तर बाजूचा वर्ग. हा काय असतो तर हा आपला चौरसाचं क्षेत्रफळ. मग आपल्याला डायरेक्ट प्रश्नामध्ये दिलं आहे की आपल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे, तर चौरसाचं क्षेत्रफळ 144 दिलं आहे. बरोबर. बाजूचा वर्ग, बाजू आपण घेऊ एक्स, कारण की बाजू तर आपल्याला दिली नाही, तर काय होणार एक्सच्या वर्ग. बघा हा वर्ग आहे, इकडे येऊन काय होणार वर्गमुळात होणार, म्हणजे स्क्वेअर आहे तर इकडे येऊन काय होणार अंडर रूट. अंडर रूट काय होणार तर 144 बरोबर काय होणार तर एक्स. मला सांगा हा कोणाचा वर्ग आहे 144, तर तुम्ही म्हणाल 12चा. म्हणजेच हे एक्स जे बाजू आहे ते किती निघणार मित्रांनो, 12 मीटर. किती निघणार 12 मीटर. पण आपल्याला बाजू काढायला सांगितलं आहे का नाही, आपल्याला काही सांगायचे आहे तर आपल्याला सांगायचे आहे परिमिती, की नेमका जे चौरस दिलाय त्याच्या आपल्याला क्षेत्रफळ दिलंय त्याची परिमिती किती होणार. परिमिती म्हणजे काय तर सर्व बाजूंची बेरीज. तर काय परिमिती, परिमिती कोणाची काढतो आपण, चौरसाची काढत आहोत. तर बघा चौरसाची परिमिती काढण्याचा एक फॉर्म्युला आहे मित्रांनो, काय 4 गुणिला बाजू. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. किंवा सर्व बाजूंची बेरीज पण करू शकता. पण का बरं 4 गुणिला बाजू, कारण की चौरसाची चारही बाजू काय असतात समान असतात. म्हणून काय होणार, जर बाजूची बघा 12 अधिक 12 अधिक 12 अधिक 12 अशी 4 वेळा केलं तर त्याच्यापेक्षा मग 4 गुणिला 12 केलं ते बरोबर नाही होईल का. म्हणून ते आपल्याला 4 गुणिला 12 करायचे. म्हणजेच काय होणार 4 गुणिला 12, बाजू किती निघली 12, 12 चौक काय होणार 48 मीटर. काय होणार 48 मीटर. आहे का ऑप्शनमध्ये, आहे. कोणतं ऑप्शन, ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. किती 48 मीटर काय येणार तर याची परिमिती येणार. चलो समजलं. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय तर प्रश्न क्रमांक 7. बघा प्रश्न वाचा बरं काय म्हणत आहे तर, एका वर्गात मुलांचे आणि मुलींचे गुणोत्तर 5:6 आहे आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या 66 आहे. वर्गात किती मुली आहेत. काय विचारलं आहे आपल्याला, वर्गात किती मुली आहेत. बघा मुलांचे आणि मुलींचे गुणोत्तर दिले आहेत. बघा मुलगा आणि काय तर मुली यांचे गुणोत्तर दिले आहेत. किती दिले आहेत 5:6. बघा आधी गुणोत्तर कोणाचा दिलाय मुलांच्या आणि मग काही तर मुलीच्या. पण मी काय म्हणतो यांची संख्या दिली आहे का आपल्याला, नाही. यांची एकूण संख्या दिली आहे. एकूण संख्या किती आहे तर 66 आहे. पण असं वैयक्तिकरित्या सांगितले आहेत का, नाही. तर मग मी काय घेतो, हा जो मुलगा आहे किंवा मुले म्हणतो मी, मुले यांची गुणोत्तर किती आहे 5, तर याच्या समोर आपण लावू एक्स. म्हणजे मुलांची संख्या किती आहे 5 समजू, आणि मुली, मुलींच्या गुणोत्तर किती दिला आहे आपल्याला, मुलींच्या गुणोत्तर दिला आहे मित्रांनो 6. म्हणजे आपण काय समजू मुलींची संख्या किती आहे तर 6x. मुलांची संख्या किती घेतला आपण 5x आणि मुलींची संख्या घेतला 6x. पण पण काय आहे याच्यात, पण आपल्याला काय दिलंय आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या, एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे 66. एकूण विद्यार्थ्यांची संख्या कशी, मुली प्लस मुले हेच काय होणार एकूण विद्यार्थी. म्हणजेच काय मुले अधिक मुली यांची एकूण संख्या किती दिली आहे तर 66 दिली आहे. पण मला सांगा मित्रांनो, आपण मुलांची संख्या किती घेतला 5x आणि मुलींची संख्या किती घेतला तर 6x, बरोबर किती होणार तर 66. चला करा, 5x अधिक 6x किती होणार 11x. 11x बरोबर किती होणार 66. म्हणजेच काय होणार x बरोबर 66 भागिला 11. म्हणजेच काय होणार x बरोबर 6. 66 भागिला 11 म्हणजे किती होणार 6. म्हणजे x किती मिळालं तुम्हाला 6. आणि आपल्याला काढायला काय सांगितलं आहे, वर्गात किती मुली आहेत. बघा वर्गात किती मुली आहेत आपण किती घेतलं होतं, बघा वर्गात मुली किती आहेत 6x. पण x मिळाला ना आपल्याला किती आहे 6 आहे. तर काय होणार 6 गुणिला x. x म्हणजे किती आला 6 आला. म्हणजे 6 गुणिला 6 किती होणार तर 36. 6 गुणिला 6 किती होणार 36. आहे का ऑप्शनमध्ये, आहे. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 8. 100 रुपये मूळ रक्कम 1 वर्षासाठी 10% व्याजदराने गुंतवली जाते, तर साधे व्याजदर किती असेल. साधे व्याजदर किती असेल. बघा 100 रुपयावर 10% काढायचे आहेत एका वर्षासाठी, म्हणजे उत्तर किती येईल 10 रुपये येईल. हे डायरेक्ट तोंडी उत्तर झालं. पण जर आपल्याला याला सोडवायचं असलं, जर डायरेक्ट तोंडी उत्तर नाही निघत आहे तर काय काढावं लागेल, साधे व्याज. साधे व्याजमध्ये होते मित्रांनो तुमचं सरळ व्याज.
साधे व्याज म्हणजे काय होते तर तुमच्या होते सरळ व्याज. मग सरळ व्याजचा आपल्याला फॉर्म्युला आला पाहिजे मित्रांनो. काय आहे सरळ व्याज? सरळ व्याज म्हणजे होते मित्रांनो मुद्दल गुणिला मुद्दल गुणिला वेळ गुणिला काय तर दर. मुद्दल गुणिला वेळ गुणिला दर भागीला काय तर 100. हा काय झाला आपला? हा झाला फॉर्म्युला. मग काय म्हणते 100 रुपये मूळ रक्कम. मूळ रक्कम म्हणजे काय? जे आपण व्याजाने घेतो तिला मूळ रक्कम किंवा मुद्दल देखील म्हणतात. तर आपण व्याजाने किती घेतला तर 100 रुपये. बरं वेळ किती आहे? वेळ आहे 1 वर्षासाठी. आणि दर किती आहे? दर आहे मित्रांनो 10%. 10% म्हणजे 10/100. बघा 100 कॅन्सल झाले. 10 × 1 = 10 म्हणजे वाचले किती 10. म्हणजे साधा व्याज किंवा सरळ व्याज किती येणार तर 10 रुपये. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर क. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न पहा. काय म्हणते? एका विशिष्ट संख्येची तिप्पट 145 असल्यास ती संख्या कोणती? एका संख्येला जर आपण 3 पट केले तर तिचा उत्तर किती येते म्हणते 145 येते म्हणते. तर ती संख्या कोणती? तर काय करू आपण मित्रांनो? ती संख्या घेऊ आपण x. की समजा ती संख्या x आहे, हिची तिप्पट करा म्हणते. तिप्पट करणे म्हणजे काय तर गुणीला 3 करणे. तर आपल्याला उत्तर किती येते मित्रांनो 145. उत्तर किती येते तर आपलं 145. म्हणजेच x बरोबर हा गुणीला आहे, तिकडे जाऊन काय होणार भागीला. 145/3. चला येते काय याचं उत्तर? काढा. काय होणार बघा 145/3 कसं होणार? जर डायरेक्ट नाही नसेल तर तुम्ही असं सोडवू शकता. बघा 145/3 काय होणार? 3×4 = 12. किती उरले? 2 उरले, 5 खाली आले. काय होणार? 3×8 = 24. काय होणार? 3×8 = 24. सॉरी, अरे हे उलट झालं. 8 वरती दिला, 3×8 किती होणार? 24. वाचले किती? 1. 0 खाली आला तर वर काय द्यावं लागेल आपल्याला पॉईंट. 3×3 = 9, 3×3 = 9 असंच काही पॉईंट 3-3 होत जाणार. म्हणजे याचं उत्तर काय येणार 48.33. किती उत्तर येणार? 48.33. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. कोणता? हा बचा ऑप्शन आहे मित्रांनो. थोडं ऑप्शनची हेराफेरी झालेली आहे, काही नाही आहे. उत्तर कोणतं येणार तर ऑप्शन नंबर ब. किती तर 48.33. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला समजलं का तुम्हाला? चला पुढे पाहूया. काय म्हणते प्रश्न क्रमांक 10. दिनेश आणि मुकेश यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. जर त्यांच्या वयाची बेरीज 45 असेल तर मुकेशचे वय किती? बिलकुल तसाच प्रश्न. मुलं आणि मुली दिली होती आणि त्यांचा जोड करून दिला होता आणि मुलींची वय विचारली होती. तर आता याच्यात काय दिलं आहे? दिनेश आणि मुकेश यांचे वयाचे गुणोत्तर दिले आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे. तर कसं सोडवणार बघा. काय दिलं आहे आधी? दिनेश. तर दिनेशला आधीच घ्यायचं मित्रांनो आणि नंतर दिलं आहे मुकेश. ठीक आहे. यांचे वयाचे गुणोत्तर काही 4:5 दिलं आहे. सोडवणार कसं बघा. दिनेशचे वय काय घेणार आपण? दिनेशचे वय घेणार 4x आणि मुकेशचे वय किती घेणार आपण? 5x. बघा दोघांच्याही वयाची बेरीज दिली आहे आपल्याला किती? 45. म्हणजेच काय होणार याचा अर्थ दिनेश आणि मुकेश यांचे वयाची बेरीज किती दिली आहे? 45. पण आपण त्यांचे वय किती घेतलं बघा. दिनेशचे 4x आणि मुकेशचे 5x. म्हणजे दिनेश काय होणार 4x आणि मुकेश काय होणार 5x. बरोबर किती होणार तर 45. बघा 4x आणि 5x काय होणार तर 9x. 9x बरोबर 45. म्हणजे तुमचा x किती येणार मित्रांनो? 45/9. बघा ना हा गुणिला आहे, इकडे जाऊन भागीला होणार. म्हणजे x किती होणार? 9×5 = 45. x किती आला तुमचा? 45. सॉरी किती? 5. x किती आला तुमचा? 5. पण आपल्याला x काढायला सांगितलं आहे का? नाही ना, x तर काढायला नाही सांगितलं आहे. काय काढायला सांगितलं आहे? मुकेशचे वय किती आहे म्हणते. मुकेशचे वय सांगायचे आहे आपल्याला. मुकेशचे वय कसे काढाल मग तुम्ही? बघा मुकेशचे वय किती घेतलं आहे आपण? 5x. पण x आहे आपल्याकडे किती? 5 हा आहे तर x किती आला आहे आपला? 5. तर काय होणार? 5×5 किती होणार? 25 होणार. आहे का ऑप्शनमध्ये 25? आहे ना. कोणता ऑप्शन? ब. याच्यात पण हेरफेर झाली आहे, काही अर्थ नाही त्याला, होऊ दे ते. पण आपले उत्तर निघण्याची मतलब आहे मित्रांनो. आपल्याला उत्तर किती आला आहे आपला? 25. तो आहे ऑप्शनमध्ये. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. काय तर प्रश्न क्रमांक 11. काय म्हणते? पहिल्या 7 समनैसर्गिक संख्यांची सरासरी किती म्हणते. पहिल्या 7 समसंख्यांची नैसर्गिक संख्या किती? बघा पहिली समसंख्या 2, दुसरी 4, तिसरी 6, 8, 10, 12,
14 झाले का 7? 1 2 3 4 5 6 7. बघा आताच आपण पाहिलं जर क्रमागत संख्या असतील बघा ना सर्वांमधील फरक किती आहे तर 2 चा आहे. सर्वांमधील फरक काय आहे 2 चा आहे. म्हणजे जर फरक समान असतील तर त्या काय होणार क्रमागत होणार. पण एक गोष्ट बघा ठीक आहे आता इथं 7च समसंख्या दिल्या तर आपण इझिली लिहू शकला. पण मला सांगा आपण आता याला सोडवणार कसं ते पाहूया. पहिला आधी काय करणार आपण मधली संख्या. मधली संख्या म्हणजेच काय होती तर सरासरीच होती. तुम्हाला माहीतच झालं आहे ते मधली संख्या. काय करणार पहिली संख्या काय घेणार पहिली संख्या अधिक काय करणार तर शेवटची संख्या भागीला 2. बरोबर आहे की नाही. पण मला सांगा शेवटची पहिली संख्या तर माहीत होऊन जाणार कारण की पहिल्या 7 समसंख्या म्हणल्या तर पहिली समसंख्या काय येणार 2च येणार. पण शेवटची संख्या जर असा म्हणलं असतं इथे पहिली 34 असा आकडा दिला असता तर पहिल्या 34 समसंख्यांची सरासरी काढा म्हणून तर कसे काढले असते बघा. काही करायचं नाही. हे जे 34 आहे ना 34 गुणीला 2 करून घ्या. किती येणार तर 4 दुनी 8 आणि काही 3 दुनी 6 म्हणजे 68. तुमची 34वी समसंख्या काय होणार 68 आणि पहिली समसंख्या किती होणार 2. पण आपल्याला 34 नाही म्हणलं आहे मित्रांनो. आपल्याला किती म्हणलं आहे तर आपल्याला 7ची याची काढायची आहे. हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी होतं. कसं काढणार बघा. पहिली समसंख्या किती 2 अधिक शेवटची समसंख्या किती आली तुमची 14 अधिक 14 आणि भागीला काही तर 2. 2 आणि 14 16. 16 भागीला 2 म्हणजे किती येणार मित्रांनो 8. 16 भागीला 14 म्हणजे किती येणार तुमचे 8. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर क. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. 8 या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. हां हे कसे आहेत मित्रांनो बघा वर्गमूळात आहेत ते वर्गमुळात 25 625 वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 400 हे सोडवायचे तुम्हाला. इकडे लिहून देतो मी बघा. वर्गमुळात 625 अधिक काय होणार तर वर्गमुळात 4 अधिक होणार वर्गमुळात 400. असंच आहे प्रश्न. कसं सोडवणार मग याला बघा. वर्गमुळात 625 म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे तर तुम्ही म्हणाल सर हा 25चा वर्ग आहे. अधिक हा वर्गमुळात 4 कोणाचा वर्ग आहे 2चा आणि हे 400 कोणाचा तर 20चे. एवढा जर येते ना तुम्हाला सॉरी हे काय आहे इथं मायनस दिलाय तर हे मायनस करणार आपण. इथं मायनस दिलाय तर इथं पण काय करणार आपण मायनस करणार. चला 25 आणि 2 किती होतात तर 27. 27 मधून 20 गेले किती राहणार मित्रांनो 7. आहे का 7 ऑप्शनमध्ये आहे. कोणता तर ऑप्शन नंबर क हा काय आहे तर मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर क ह्या प्रश्नाचं काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा तसंच काय आहे तर 160 गुणीला 8 भागीला काय आहे तर वर्गमुळात 100. आधी काय करणार वर्गमूळ काढणार. कसं बघा 160 गुणीला 8 बघा वर्गमुळात 100 म्हणजे किती होणार 10. म्हणजेच याचा अर्थ काय होणार 160 गुणीला 8 भागीला काय तर 10. 0 0 कॅन्सल. 16 16 8 किती होते तर किती 16 8 128. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर ए बरोबर आहे का नाही. बघा ना जर पाडा नसेल येत तर पाड्यानं म्हणा. मला माहिती आहे बहुतांश जणांना पाडे येत नाही. काय होणार 8 सकम 48. 48चे किती होणार 8 हात 4 8 एका 8 8 आणि 4 किती होणार तर 12 किती येणार 128. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला समजलं असेल तर हो म्हणा. चला काय तर पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 14 काय आहे 60 अधिक 51 अधिक 90 अधिक 31 सर्वांची काय करणे आहे बेरीज. तर हा तुम्हाला होमवर्क राहणार मित्रांनो. होमवर्क म्हणजे तुम्हाला काही तर कमेंट करूनच याचं उत्तर सांगायचं आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते तर प्रश्न क्रमांक 15. चला प्रश्न वाचा बरं. प्रश्न काय म्हणते अ ब आणि क यांचे सरासरी वजन किती तर 78 किलो आहे आणि अ आणि ब यांचे सरासरी वजन 94 किलो आहे. क चे वजन किती आहे. एकदम सोपी प्रश्न. बघा सरासरी म्हणजे काय होते मित्रांनो सरासरी. सरासरी म्हणजे काय होते सर्व संख्यांची बेरीज. काय होते तर सर्व संख्यांची बेरीज आणि भागीला काय तर एकूण संख्या. हा फॉर्म्युला पाठांतरच पाहिजे तुम्हाला. सरासरी म्हणजे काय होते तर सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. पण आपल्याला बघा काय म्हणते अ ब आणि क यांची सरासरी वजन किती 78 दिले. म्हणजे आपल्याला वजनाची सरासरी तर दिलीच आहे किती 78 दिली आहे. आणि त्याच्यात काय म्हणत आहे पुढे
अ आणि ब यांचे सरासरी वजन किती आहे म्हणजे 94. म्हणजे अ चे पण सरासरी वजन किती आहे 94. म्हणजे अ चे वजन घ्या 94 आणि ब चे पण वजन किती आहे तर 94 धरावं लागेल. कारण की त्यांचे वजन किती आहे सरासरी 94. म्हणजे दोघांचे अ चेही 94 आणि ब चेही 94. मग काय काढायचं राहिलं आपल्याला क. तर क ला जसंच तसं ठेवू. भागीला काय करणार एकूण संख्या. संख्या किती आहेत 3. तिघच जण आहेत ना तर भागीला 3. चला काय होणार आहे बघा 3 भागीला आहेत. इकडे जाऊन गुणिलं होणार. काय होणार 78 गुणिला 3. बघा 94 अधिक 94 काय होणार 4 आणि 4 8. 9 आणि 9 किती होणार तर 18. काय होणार 188 अधिक काय येणार तर क. काय काढणे आहे आपल्याला कच काढणे आहे. चला काय होणार 3 गुणिला 78 काय होणार 3 8 24. 24 चे 4 हातचे आले 2. 3 7 21. 21 आणि 2 किती होणार तर 3. किती होणार 3 बरोबर काय होणार तर 188 अधिक काय होणार तर क होणार. बघा हे 188 प्लस मध्ये आहेत इकडे जाऊन काय होणार मायनस होणार 234 मायनस 188 बरोबर काय होणार तर क होणार. बघा जर तुम्हाला डायरेक्ट तोंडी वजा नाही करताय मित्रांनो तर आरामात करायचं. बाजूला एक कागद पेन घ्या आणि त्याच्यातून वजा करून घ्या. काय होणार 234 मायनस 188 कसं करणार बा 14तून 8 गेले किती राहतात 6. हातचा एक वापस देऊन घ्या. आणखी हातचा एक घ्या. 13तून 9 गेले किती राहणार 4. 13तून 9 गेले किती राहणार 4. म्हणजे क क किती येणार मित्रांनो आपला 46. क किती येणार तर 46. क आहे का 46 आहे ऑप्शनमध्ये. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर क. किती तर 46 किलो. बघा कच काढणी होता आणि कच आपला उत्तर देखील आहे किती तर 46 किलो. तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने तुमचे मॅथचे किती 15चे 15 प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत. आता काय पाहणार आपण आता पाहूया रिजनिंग. रिजनिंगचे फक्त किती 5 प्रश्न असतात. चला काय म्हणते उत्तरेकडे तोंड करून असलेल्या 37 विद्यार्थ्यांच्या रांगेत किती विद्यार्थी आहेत 37 विद्यार्थी आहेत. सौरव उजव्या टोकापासून 19वा आहे तर डाव्या टोकापासून त्याचे स्थान किती. काय करायचे बघा एकूण जेवढ्या संख्या दिल्या आहेत तेवढ्या घ्या. किती आहेत एकूण विद्यार्थी 37 आणि त्याचे स्थान दिले काय उजव्या टोकापासून कितवा 19वा तर -19 करा आणि याच्यात एक जोडून द्या. बस तुमचं उत्तर निघणार मित्रांनो. बघा 37 मधून 19 गेले किती येणार किती येणार काय होणार 17तून 9 गेले किती राहणार 8. हातच्याला 1 3तून 2 गेला म्हणजे किती येणार 1. किती येणार तर 18 येणार. 18 मध्ये काय जोडावं लागेल तुम्हाला 1 जोडावं लागेल म्हणजेच काय होणार 18 आणि 1 काय होणार तर 19. म्हणजे किती उत्तर येणार ह्या प्रश्नाच्या 19. कोणता तर ऑप्शन नंबर ब हा काय आहे तर मित्रांनो एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणत आहे खालील वर्णमाला मालिकेत तुमच्या डावीकडून 15व्या अक्षराच्या उजवीकडे 9वा अक्षर कोणता आहे. काय म्हणत आहे खालील वर्णमाला मालिकेत तुमच्या डावीकडून 15व्या अक्षराच्या उजवीकडे 9वा अक्षर कोणता आहे. तुमच्या डावीकडून 15व्या अक्षराच्या उजवीकडे कोणता अक्षर 9वा अक्षर ते सांगायचे आहे. बघा ही डावी बाजू आहे आपली डावीकडून 15वा काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हा आला 15वा. काय म्हणते खालील वर्णमालिकेत मालिकेत तुमच्या डावीकडून 15व्या हीच माझी डावी बाजू झाली तर डावीकडून 15व्या अक्षराच्या उजवीकडे 9वा अक्षर कोणता. याच्या उजवीकडे याची उजवी बाजू तेज होणार तर आपल्याला आणखी 9 पुढे जाणं लागेल 1 2 3 4 5 6 7 8 9 कोणता येणार हा येणार 9वा अक्षर. कोणता आहे तर एक्स आहे का ऑप्शनमध्ये आहे. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर डी हा काय आहे तर ह्या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे. काय म्हणते खालील वर्णमालिकेत तुमच्या डावीकडून 15वा काढला अक्षराच्या उजवीकडे 9वा अजून याच्या उजवीकडे 9वा तर उजवी बाजू हीच झाली बरोबर आहे का नाही. याच्या उजवीकडे तर आपण इथपर्यंत हा ओ मिळाला आपण असे उभा तर उजवा हात हाच होईल ना तर आपल्याला उजवीकडे जायचं तर उजवीकडे काय येणार आपला एक्स येणार. कोणता तर ह्या प्रश्नाचा एक्स. बघा हे असे प्रश्न चुकण्याचे चान्सेस राहतात का बरं कारण की तुम्ही सोडवत्या कम्प्युटराइज पेपर राहतो तुमचा पेपर राहतो कम्प्युटराइज तर आकडे इकडे तिकडे होण्याचे चान्सेस राहतात. जर असे प्रश्न आले मित्रांनो तर एकदम सावकाश सोडवायचे कारण की हे असे प्रश्न चुकण्याची फार जास्त चान्स. प्रश्न क्रमांक 3 पहा मित्रांनो काय म्हणते एका विशिष्ट कोड भाषेत DAME ला 2976 टाईमला 9254 आणि शेपला किती 8369 आणि मोस्टला किती तर 1523 असे कोड केले जाते. त्या कोड भाषेत ATP ला काय कोड आहे.
एक नंबर चांगला प्रश्न आहे, बहुत जबरदस्त प्रश्न आहे मित्रांनो. आणि मी सांगतो, जर हे असे एखादेच प्रश्न येऊन जातात एखाद्या शिफ्टमध्ये, ठीक आहे, जर असे प्रश्न आले तर तुम्हाला सांगतो एकदम यांना शेवटला सोडवायचे, यांना जास्त टाईम द्यायचे नाही. यांचं कसं असेल ते लॉजिक लागलं तर लागून जाते, नाही तर खूप वेळ लागते मित्रांनो. काय आहे DAME ला काय लिहिलं आहे तर 2976. मग काय लिहिलं आहे TIME ला काय लिहिलं आहे 9254. आणि एशे PE ला काय लिहिलं आहे तर 8369. आणि MOST ला काय लिहिलं आहे तर 1523. आणि काय काढायचे आहे आपल्याला ATP. काय काढायचे आहे मित्रांनो ATP. बघा कोड दिले आहेत, हे काय दिले आहेत कोड दिले आहेत. तर एक तर असा लॉजिक लागू शकतो की यांचे नंबरिंग पाहून आपण हा कोड काढण्याचा प्रयत्न करू. बघा D कितव्या नंबरवर 4थ्या, ए पहिल्या, M 13 आणि E 5व्या. पण बघा मित्रांनो यांची बेरीज करा, गुणाकार करा, भागाकार करा, हे दूर दूरपर्यंत तुम्हाला नंबर नाही दिसणार. दूर दूरपर्यंत यांचा काहीच संपर्क नाही दिसणार. म्हणून तर हा आपला नंबरिंगवाला सिस्टम फेल झाला. मग काय करायचं, हा जर नंबरिंगवाला सिस्टम फेल झाला मित्रांनो तुमचा, तर मग सीधा काय करायचं कोड फाइंड करायचं की कोणत्या शब्दाला कोणता कोड लागलाय. मग कसं फाइंड कराल ते कोड, बघा मी सांगतो तुम्हाला कोड कसं फाइंड करायचं. बघा ह्या शब्दांना जोडून पहा एकमेकांना. बघा DAME TIME सेम कोणते आहे ME सेम कोणते आहे ME. तर मग याच्यात नंबर पहा कोणते सेम आहेत. बघा 2 इथं पण 2 दिसत आहे, 9 इथं पण दिसत आहे. मग बाकीचे कॉमन दिसत आहेत का नाही. तुम्हाला काय भेटला M आणि E. कोणता M ला 2 किंवा 9 कोड असू शकतो आणि E ला पण 2 किंवा 9 कोड असू शकतो. M आणि E मिळालं. मग काय करायचे आहे तुम्हाला, पुढचा शब्द पहा. पुढच्या शब्दात कोणतं कॉमन दिसत आहे बघा शेप. आता याला एखाद्याला कनेक्ट करून पहा. शेपमध्ये काय बघा ई तर आहे, ई इथं कॉमन आहे. तुम्हाला शब्द काय दिसत आहे 9. 2 किंवा 9 आपला ईला राहिला असता, पण इथं काय दिसत आहे 9. म्हणजे साहजिकच आहे 2 हा ई साठी नाही आहे, काय आहे 9. म्हणजे 2 कोणासाठी राहणार आहे एम साठी, 2 कोणासाठी एम साठी. हा कोड झाला. मग बघा पुढचे शब्द पहा. पुढचे कुठं काही कॉमन दिसत आहेत का बघा. इथं ए कॉमन दिसत आहे आणि इथं पण ए कॉमन दिसत आहे. एक ए आणि ए कॉमन दिसत आहे. तर ए साठी कोणता कोड मग येणार मित्रांनो 6. बघा मला 6 कॉमन दिसत आहे. म्हणजे साहजिकच आहे की ए साठी कोणता कोड कॉमन येणार तर 6. ए साठी कोणता कोड येणार आहे तर 6. असं नाही बरं का, इथं ए साठी 6 आला तर पहिले याचे तुम्ही 6 दिसेल तर त्याला टिक कराल, म्हणून तसं काही नाही. आपल्याला पूर्ण कोड फाइंड करावेच लागतात. ए मिळाला आपल्याला मित्रांनो. आता काय पाहायचं आहे टी आणि पी. बघा टी कुठंच कॉमन दिसत आहे. बघा इथं पण मला टी दिसत आहे आणि इथं पण मला टी दिसत आहे. बरोबर आहे का नाही. मग मला सांगा इथं कॉमन शब्द कोणता दिसत आहे आपल्याला. बघा 5 दिसत आहे. 5 दिसत आहे म्हणजे टी साठी कोणता शब्द येणार मित्रांनो 5. टी साठी कोणता शब्द येणार 5. हा आता तुम्ही ऑप्शनच्या सहाय्याने जाऊ शकते की कोणत्या ऑप्शनमध्ये 6 आणि 5 दिलाय. बघा मित्रांनो ऑप्शन नंबर बी मध्ये पण 6 आणि 5 दिलाय आणि ऑप्शन नंबर सी मध्ये पण 6 आणि 5 दिलाय. बाकी ऑप्शनमध्ये 6 आणि 5 दिसत आहेत का नाही आपल्याला, तर मग हे 2 ऑप्शन येणार नाही. ह्या 2 ऑप्शन पैकी येणार 6 आणि 5. मग कोणता तर आता आपल्याला पाहिजे पी. पी कोणत्या ऑप्शनमध्ये कॉमन दिसत आहे का नाही. बघा पी आणि ओ हे 2 असे शब्द आहेत की हे आपल्याला कॉमन दिसत नाही आहेत. येस आहे का कुठं कॉमन, येस आहे. बघा इथं आणि इथं येस कॉमन आहे. येस कॉमन दिसत आहे आपल्याला. इथं आणि इथं येस कॉमन दिसत आहे. तर सारखे शब्द पहा. बघा आपल्याला काय दिसत आहे 3. काय दिसत आहे 3 कॉमन. म्हणजे वाचला काय इथं 8 आणि वाचला काय आहे इथं पी. म्हणजे पीचा कोड काय असणार मित्रांनो, पीचा कोड असणार 8. म्हणजे ATP 658 ज्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसत असतील तो ऑप्शन काय आहे तुमच्या बरोबर. कोणता ऑप्शन तर पहा ऑप्शन नंबर बी हा काय आहे एकदम बरोबर उत्तर. बघा मित्रांनो आधीच सांगितलं होतं तुम्हाला की एकदम जबरदस्त प्रश्न आहे. जर असे प्रश्न तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसले तर काय करायचे आहे तुम्हाला, याला सोडून बाकीचे प्रश्न टॅकल करायचे आहेत. मग त्याच्यानंतर हा प्रश्न बघायचे आहेत. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया काय म्हणते. तर प्रश्न क्रमांक 4. प्रश्न वाचा. प्रश्न काय म्हणत आहे, जर एखाद्या विशिष्ट कोडमध्ये XFKMNX याला असे लिहिले असेल तर BORDER कसे कोड केले जातील. बघा मित्रांनो तर यांना सोडवायचं कसं पहा. काय दिलं आहे आपल्याला XFKMN KM
एन एक्स. याला कसे लिहिलंय, हे असं लिहिलंय. तर बिलकुल ज्याला जसं लिहिलंय ना त्याला त्याच्या खाली लिहायचं. बघा त्याला लिहिलं कसं आहे, YELL OW असं लिहिलंय. आणि मग आपल्याला काय विचारलंय, BORD, काय BORDER, याला कसं लिहाल ते सांगायचंय. बघा याच्यात लॉजिक कोणतं लागलंय ते बघा आधी. बघा एक्स असतो 24व्या नंबरवर, एफ 6व्या, के 11व्या, एम 13, एन 14, एक्स 24. हे नंबरिंग तुम्हाला पाठांतर पाहिजेत. बघा वाय 25, ई 5, एल 12, एल 12, ओ 15, डब्ल्यू कितव्या 23व्या नंबरवर. बघा लॉजिक काय लागत आहे. बघा याच्यात काय होत आहे, प्लस 1 होत आहे. 24चा काय झाला 25चा, 6चा झाला 5 म्हणजे -1, 13चा झाला 12 म्हणजे +1, 13चा झाला नाही 11चा झाला 12 म्हणजे +1 झाला, 13चा झाला 12 म्हणजे -1, 14चा 15 म्हणजे +1 आणि 24चा 23 म्हणजे -1. काय होत आहे, +1 -1 +1 -1 +1 -1 असंच होत जात आहे. तर मग यांना पण तसंच सोडवायचं. इथं काय होणार पहा, बी आहे दुसऱ्या नंबरवर, ओ 15व्या, आर 18व्या, डी 4थ्या, ई 5व्या आणि आर कितव्या 18व्या. तर आधी काय होणार, +1 मग -1 +1 -1 +1 -1 अशा पद्धतीने होत जाणार. म्हणजेच मग खाली काय होणार बघा, 2 मध्ये 1 जोडा 3, 15तून 1 गेले 14, 18 मध्ये 1 जोडा 19, 4 मधून 1 गेले 3, 5 मध्ये 1 जोडा 6 आणि 18तून 1 गेला किती राहणार 17. बरोबर आहे का नाही. मग सांगा मला तिसऱ्या नंबरला कोण असतो, तर सी, 14व्याला एन, 19व्यावर एस, तिसऱ्यावर सी, 6वा एफ आणि 17 क्यू. म्हणजे उत्तर काही यायला पाहिजे CNSCFQ आहे का. एक मिनिट, एक्स 24 वाय 25 म्हणजे काय होत आहे, इथं प्लस होत आहे, प्लस होत आहे. इथं ऑप्शन तर कोणतेच मॅच नाही होत आहेत. ऑप्शन हा यायला पाहिजेत आपल्याला. बघा ना आधी काय दिलंय, जर एखाद्या विशिष्ट कोडमध्ये याला याला असे लिहित असतील तर काय होणार, आधी 24 दिलाय, 24 मध्ये 1 जोडला तर काय होणार, याच्यात पण बी मध्ये काय जोडावं लागेल, 1 जोडावं लागेल, तर काय येणार 3 येणार. तर हा उत्तर यायला पाहिजेत मित्रांनो. आपल्याला तर सी कुठंच नाही दिसत आहे, म्हणजे हे ऑप्शन चुकीचे दिले. थोडं टायपिंग मिस्टेक वगैरे होऊ शकते, ऑप्शन चुकीचे दिलं. कोणतं ऑप्शन बरोबर आहे, तर ऑप्शन हा हा ज्याच्यात असणार तो बरोबर आहे मित्रांनो. बघा शेवटला क्यू दिसत आहे, NSC, हा बघा हा बरोबर होऊ शकते. जर इथं सी, हा टायपिंग एरर आहे मित्रांनो, इथं सी पाहिजेत म्हणजे हा बरोबर येणार. बघा ना CNSCFQ, इथं सी पाहिजेत फक्त. काय इथं सी पाहिजे होता म्हणजे तो ऑप्शन बरोबर आहे. कोणता, क ऑप्शन हा बरोबर आहे. CNSCFQ हा ऑप्शन काय आहे तर बरोबर आहे. चला ह्या सेटचा काय करू, तर आता शेवटचा प्रश्न कोणता, प्रश्न क्रमांक 5. नैऋत्य दिशा उत्तर आणि पूर्व दिशा नैऋत्य बनली तर वायव्य दिशा काय होईल. बघा काय दिले तुम्हाला, दिशा माहीत पाहिजेत मित्रांनो. हिला काय म्हणतो आपण, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम ह्या दिशा आहेत. हिला काय म्हणतो आपण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि ही काय तर वायव्य. ह्या अशा पद्धतीने दिशा आहेत मित्रांनो. आपल्याला काय म्हणते, नैऋत्य दिशा उत्तर बनली म्हणते. बघा ही जे नैऋत्य दिशा आहे ही काय बनली, तर हे उत्तर बनली. आणि मग काय म्हणते, तर पूर्व दिशा नैऋत्य बनली म्हणते. ही जी पूर्व दिशा आहे ही काय बनली, तर नैऋत्य. ठीक आहे. मग आपल्याला काय विचारतं, तर वायव्य दिशा काय होईल म्हणते. बघा जर ही उत्तर पासून चालू होईल तर ही उत्तर झाली तर उजवा टोक पकडायचं. बघा आपण असे हा उजवा हात पकडायचा, काय होणार, उत्तर झाली तर ही काय होणार, ईशान्य होणार. म्हणजे पश्चिम दिशा काय होणार, ईशान्य. ईशान्य झाल्यावर काय येणार, तर पूर्व दिशा येणार. काय दिशा येणार, पूर्व. म्हणजे ही जे वायव्य दिशा आहे ही काय बनणार, तर पूर्व बनणार. कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर डी हा काय आहे मित्रांनो, एकदम बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर डी हा काय आहे, एकदम बरोबर उत्तर आहे. तर चला मित्रांनो
अशा पद्धतीने हा देखील सेट पूर्ण कंप्लीट झाला. 2025चा प्रश्न होता, थोडे चांगले प्रश्न होते मित्रांनो, म्हणून थोडी आपल्याला वेळ लागली. आशा करतो मित्रांनो तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी चांगल्याने समजल्या असतील. काय करायचे आहे तुम्हाला, पी डी एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. कोणतं तर मिजीपाय महाराष्ट्राच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.